नमस्कार मित्रांनो, आणखी एका विज्ञान भैरव तंत्र ग्रंथामधील धारणेच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण धारणा क्रमांक 9 पाहणार आहोत. तर या पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण धारणा क्रमांक 7 व 8 यामधील शरीरातील 12 चक्राविषयी माहिती पाहिली. आता या धारणेत भगवान काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये धारणा क्रमांक 7 व 8 मध्ये शरीरातील 12 चक्राविषयी माहिती पाहिली. ते 12 चक्र 12 स्वरांवर अवलंबून असतात. आपण जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की जाऊन पहा. तर याच्या पुढच्या दर्जात म्हणजे धारणा क्रमांक 9 मध्ये भगवान काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत. ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. तर भगवान यात म्हणतात, ज्याप्रमाणे मोराच्या पिसाऱ्यामध्ये चित्रविचित्र स्वरूपात चंद्राप्रमाणे 5 शून्य दिसतात, सामान्य माणसाला व योगी पुरुषाला पण हे बाह्य वस्तूचं ज्ञान हे 5 इंद्रियाद्वारे मिळते. त्यात शब्द, स्वर, रूप, रस व गंध हे असतात. या इंद्रिय विषयाला जर योगी खरं नाही समजून याला शून्य स्वरूप मानलं तर योगी शून्य रूप परम आकाशात प्रवेश करतो. तर या ठिकाणी भगवान असं सांगतात, तर आपल्या जे स्थूल शरीरात 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ते ज्ञानेंद्रिय म्हणजे कोण? कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ यांच्याद्वारे आपण वेगवेगळ्या संवेदना मिळतो आणि त्या संवेदनातूनच आपल्याला या स्थूल शरीराचा, या स्थूल जगताचं ज्ञान होतं. तर यात ज्या संवेदना आपल्याला मिळतात त्या संवेदना शून्य स्वरूप मानण्याचं भगवंताने या धारणेत सांगितलं आहे. मित्रांनो, आपण जर मॅट्रिक्स मूव्ही पाहिलं असेल तर यात पण हीच कन्सेप्ट दिलेली आहे. या मूव्हीमध्ये दाखवलं आहे की हे जग मायेने बनवलेलं आहे आणि यात आपण जे पंचेंद्रियाने अनुभव घेतो ह्या गोष्टी खऱ्या नसून हा फक्त मनाचा एक खेळ आहे. त्याचप्रमाणे भगवान देखील म्हणतात, आपण या इंद्रियातून मिळणाऱ्या गोष्टीला शून्य स्वरूप मानून प्राण ऊर्जा आतमध्ये ओढून हे जे 5 इंद्रियामध्ये प्राण ऊर्जा व्हायला जात आहे ती प्राण ऊर्जा आतमध्ये ओढून जे आपल्याला जे 7 चक्राचे ज्ञान भगवंताने दिलेलं आहे त्या 7 चक्राला भेदून ही ऊर्जा सहस्रारा चक्रापर्यंत जाऊन पोहोचते. ही ऊर्जा सहस्रारा चक्रापर्यंत जाऊ दिली पाहिजे. जो कोणी योगी याचे ध्यान करत राहील तो योगी नक्कीच शिवस्वरूप होईल असं भगवान म्हणतात. आपल्याला हे जे काही संसाररूपी जग दिसते ते मनाची एक कल्पना मात्र आहे. हीच ती मनाची वृत्ती आहे. मन संसाराला जसं पाहू इच्छितं तसं ते त्याला दिसतं. जसं की संत कबीर यांसारख्या संताला हा संसार झाड आणि झाकर याप्रमाणे दिसतं. ते म्हणतात, यह संसार झाड और झाकर उलझी उलझी मरी जाए, ये संसार कागज की पुडिया बूंद पडे गली जाना है. तर काही लोकांना हे सुखाने भरलेलं स्वर्ग दिसतो, तर बुद्ध महावीर यांसारख्या महापुरुषाला हा संसार दुःखरूपी दिसतो. हे सर्व मनाचे खेळ आहेत. हे मन कधीच आपल्या समोर सत्याला नाही येऊ देणार. जर एखादा योगी अशी कल्पना करत राहिला आणि चक्राचं ध्यान करत राहिला तर त्याला मोक्ष प्राप्त होतं आणि तो मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.